नमस्ते सर्वांना. उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. आज आपण सत्यनारायणाचा महाप्रसाद बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी रवा 1 वाटी, साखर 1 वाटी, तूप 1 वाटी आणि दूध 5 वाटी घेतलेले, 1 केळी घेतलेली आहे, विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट. कढई गरम झालेली आहे. आपण 1 चमचा तूप घेऊयात. त्यामध्ये ड्रायफ्रूट अगोदर परतून घेऊ. ड्रायफ्रूट अगोदर परतून घेतले ना की प्रसाद खाताना दाताखाली क्रंची असे ड्रायफ्रूट लागतात पहा. त्याच्यामुळे एकदम छान लागतात. आणि न परतता जर घातले ना तर ते सादळल्यासारखे लागतात. त्याच्यामुळं आपण ड्रायफ्रूट परतून घेत आहोत. ड्रायफ्रूट आता मी काढून घेते. आता आपण काय करायचं, जे 1 वाटी तूप घेतलं होतं ना याच्यातलं आपण अर्ध तूप याच्यात ओतून घेऊयात. हातामध्ये रवा घ्यायचा आणि याच्यावरती टाकून पाहायचं तूप चांगलं तापलेलं आहे की नाही. गॅस मंदच ठेवायचा, जास्त वाढवायचं नाही. आता पहा, रवा तुपामध्ये घालताना फुलला पाहिजे. हे पहा, हे अशा पद्धतीने, तेव्हा तो रवा एकदम मोकळा होतो. आपण सर्व हे परतून घेऊयात. गॅस अजिबात मोठा करायचा नाही प्रसाद करताना. ते मीडियम गॅसवरतीच आपण प्रसाद करून घेणार आहोत. सत्यनारायणाचा महाप्रसाद करताना ना खूप वेळ जातो, पण प्रसादच होतो. रवा परतत असताना याच्यामध्ये 1 केळीचे काप करून घेतलेले हे याच्यात टाकून घ्यायचे. रवा भाजत असताना केळी पण भाजले जातात व्यवस्थित, आणि त्याच्यामुळं मग केळी काळे पडत नाहीत बघा. नाही तर कोण कोण काय करतं की प्रसाद पूर्ण झाला की नंतर केळी टाकतं. तसं नाही करायचं, त्याच्यामुळे ते केळ काळं पडतं. असं परतून घेतलं ना चांगलं रव्याबरोबर, तर मग ते केळी अजिबात काळी पडत नाहीत. पण रवा भाजतो ना त्याच वेळेस दूध एका साईडला मी उकळायला ठेवलेले ते दूध. आणि हा प्रसाद करताना घाईघाई करायची नाही, अगदी व्यवस्थित करायचं. रवा आपण 20 ते 25 मिनिट जवळजवळ एकसारखं हलवत मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. रव्याचा एक कण न कण सगळा असा फुललेला आहे पहा. आणि त्याच्यात केळ घातल्यामुळं रवा एकदम हलका असा झाला आहे. रवा चांगला आपण बदामी रंगावर भाजून घेतलेला आहे. आता आपण जे दूध होतं ना ते चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि याच्यात हळूहळू करत आपण याच्यावरती टाकणार आहे. आपण याच्यावरती आता झाकण ठेवून घेऊयात. आपण याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत. साखर विरघळली की याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं. प्रत्येक वेळी 2-2 वाफ आणणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मग तो प्रसाद एकदम मऊसूत आणि हलका होतो आणि रवाही छान शिजतो. मग प्रसाद करण्याची अजून अर्धी प्रोसेस राहिलेली आहे. तोपर्यंतच पाहिलंत ना रवा एकदम छान मऊ झालेला आहे पहा. इलायची पावडर टाकून घेऊयात. जे आपण ड्रायफ्रूट परतून घेतले होते ना ते टाकून घेऊयात. ते राहिलेलं तूप थोडंसं होतं ना ते सुद्धा याच्यावरती आपण टाकून घेऊयात. आता साखर, तूप आणि मध
मिक्स करून घ्यायचं. आता कोण कोण याच्यामध्ये केळीसुद्धा टाकतं, तुम्ही केळी टाकली तरी पण चालेल. आता श्रावण महिना आला की सत्यनारायणाची पूजा वगैरे करतात, त्यावेळेस पंचामृत माहीत नसतं की बाबा त्या पंचामृतमध्ये काय काय असतं. ते पंचामृत म्हणजे 5 जिन्नस असतात ते पंचामृत. आपण प्रसाद करताना अगदी अचूक माप दिलेलं आहे. तुम्हाला जर क्वांटिटीने करायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आपला हा सत्यनारायणाचा महाप्रसाद तयार आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.